हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण एक वेगळ्या केसमधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल चॅप्टर मधलाच, पण थोड्या वेगळ्या केसचं. वेन द ॲव्हरेज सेल फॉर फ्युचर इज गिव्हन. आता या प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी काही ऍडजस्टमेंट करून दिलेले आहेत. बघूया प्रॉब्लेम. कर्णिक अँड खानोलकर आर द इलेक्ट्रिकल contractors sharing profit and losses in the ratio of 3:2, and their balance sheet as on 31st March 2024 was as under. आता याची एक बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. याच्या पुढच्या पेजवर आपण बघूया ऍडजस्टमेंट्स आहेत. सी देअर रेव्हेन्यू स्टेटमेंट्स ओव्हर द पास्ट 5 years वेअर ॲज अंडर. आता यांचं जे रेव्हेन्यू स्टेटमेंट आहे हे ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेम मध्येच दिलेलं आहे. आता बघूया याच्यामध्ये 5 वर्षांचे सेल दिलेत, त्याच्यातून कॉस्ट ऑफ सेल त्यांनी मायनस केलाय, नेट मार्जिन काढून दिलंय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स त्यातून लेस करून घेतलेत आणि नेट सरप्लस आपल्याला ऑलरेडी काढून दिलेलं आहे. ओके, आता या नेट सरप्लसचं पुढे काय करायचं? लेट अस सी विथ द हेल्प ऑफ ऍडजस्टमेंट्स. दे डिसाइडेड टू सेल देअर बिझनेस टू करंजिया अँड कोठारी. आता त्याने जो बिझनेस आहे हा सेल करायचा ठरवलाय. आता बिझनेस सेल केल्यावर त्यांना काही टर्म्स अँड कंडिशन्स फॉलो कराव्या लागतील. सो द फॉलोइंग टर्म्स आर अग्रीड अपॉन. फर्स्ट, आता ह्या ऍडजस्टमेंट्स आपल्याला कॅल्क्युलेट पुढे करायचे. करंट ऍसेट अँड करंट लायबिलिटीज आर टेकन ओव्हर ऍट द बॅलन्स शीट व्हॅल्यूज. म्हणजे आता जिथे आपण कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करणार आहोत त्यामध्ये ऍसेट आणि लायबिलिटीज ज्या आपल्याला घ्याव्या लागतात तर त्या बॅलन्स शीटच्या व्हॅल्यूज मध्ये घ्याव्या लागतील. आता बॅलन्स शीटच्या व्हॅल्यूज बघूया. बॅलन्स शीट मध्ये करंट ऍसेट दिलेत 60,000चे आणि करंट लायबिलिटीज दिलेत 20,000च्या. सो बॅलन्स शीटचं जे व्हॅल्युएशन आहे त्याच व्हॅल्युएशनने करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटीज या आपल्या जातील. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया. जस्ट अ सेकंड. सेकंड ऍडजस्टमेंट, फिक्स्ड ऍसेट्स आर टेकन ओव्हर ऍट 1 लाख. आता फिक्स ऍसेटची व्हॅल्यू बघूया आपण किती होती ती. फिक्स ऍसेट खरं तर इथे 40,000चे दिलेले आहेत, पण त्याची रिव्हॅल्यूड अमाऊंट किती दिसते? फिक्स ऍसेट्स आर टेकन ओव्हर ऍट ₹1 लाख. त्यामुळे आपण कॅल्क्युलेशनला घेत असताना रिव्हॅल्यूड अमाऊंट म्हणजे इथली ऍडजस्टमेंटची 1 लाख अमाऊंट ही घेणार आहोत फिक्स ऍसेटसाठी. नेक्स्ट, net margin is expected to remain at 20% of turnover even after the following allowing for additional charge for depreciation. आता नेट मार्जिन त्यांनी 20%चा सांगितलेलं आहे. याचं कॅल्क्युलेशन आपण बघूया या प्रॉब्लेम मध्ये पुढे. आता आपण इथपर्यंत आधी ऍडजस्टमेंट्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? So we have to find out goodwill is to be valued at purchase for next 3 years. आपल्याला 3 वर्षांचंच गुडविल इथे कॅल्क्युलेट करायला 3 years सुपर प्रॉफिट. म्हणजे आधी सुपर प्रॉफिट काढावं लागेल आणि मग आपल्याला गुडविल काढावं लागेल. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला सिम्पल आहे. FMP मायनस नॉर्मल प्रॉफिट. FMP मीन्स फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट, वी विल गेट अवर सुपर प्रॉफिट. आणि गुडविल कसं काढणार? तर सुपर प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सो ह्या दोन फॉर्म्युले घेऊन आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन हे करायचं. आपण सॉल्व्ह करायला घेऊया. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट दॅट इज FMP मायनस नॉर्मल प्रॉफिट. सो फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट FMP दॅट इज फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. आता इथे त्याने एक नोट दिली आहे. The amount of future maintainable profit in this problem can be decided on the basis of average profit for last 5 years. Alternatively, it can be divided on the basis of expected sale for next 3 years and expected rate of profit. Determination of FMP on the basis of expected sale for next 3 years is more realistic. ऑलरेडी आता याचा अर्थ काय ते सांगते. प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तर इथे 5 वर्षांचे तुम्हाला सेल दिलेले दिसतात.
म्हटलं नेट सरप्लस आपल्याकडे किती वर्षांचं आहे? 5 वर्षांचं. पण जर आपण बघितलं तर ऍक्च्युली आपल्याला गुडविल किती वर्षांचं कॅल्क्युलेट करायचंय? इट इज फॉर नेक्स्ट 3 इयर्स. 3 वर्षांचंच. आणि जर आपण बघितलं तर ऍडजस्टमेंटमध्ये त्यांनी म्हटलंय द ॲव्हरेज सेल ओव्हर 3 इयर्स पिरियड आर एक्सपेक्टेड अमाऊंट टू 1,70,000. जर आपल्याला 3च वर्षाचं पुढचं कॅल्क्युलेशन करायचंय देन 3 वर्षाचंच आपण फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट काढणं खरं तर रिअलिस्टिक आहे. म्हणून इथे आपण घेताना सुद्धा लास्ट 3 वर्षांचेच सरप्लस इथे घेणार आहोत. ओके, सो इथे 5 वर्षांपैकी आपण फक्त 3च वर्षांचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. दॅट्स वाय FMP ऑन द बेसिस ऑफ एक्सपेक्टेड सेल फॉर नेक्स्ट 3 इयर्स इज मोर रिअलिस्टिक. म्हणजे शेवटच्या 3 वर्षांचं आपण कॅल्क्युलेशन घेणार आहोत. आता एक्सपेक्टेड सेल बघूया. सी प्रॉब्लेमच्या ऍडजस्टमेंटमध्ये त्यांनी म्हटलंय ॲव्हरेज सेल फॉर 3 इयर्स पिरियड इज एक्सपेक्टेड अमाऊंट 1,70,000. सो ऍडजस्टमेंट मधली जे 1,70,000 आहेत हेच आपल्याला पुढे कॅरी करावे लागतील. एक्सपेक्टेड सेल इज 1,70,000 ॲज पर गिवन इन डी. इथे ऍडजस्टमेंटचा त्यांनी रेफरन्स दिलेला आहे. नेक्स्ट इज एक्सपेक्टेड रेट ऑफ प्रॉफिट. आता एक्सपेक्टेड रेट ऑफ प्रॉफिट आपण बघूया किती येतो. सी expected rate of profit is 20%. Net margin is expected to remain at 20% of the turnover. टर्नओव्हर म्हणजे सेल. म्हणजेच काय तर नेट मार्जिन हे 20% काढायचंय सेलवरती. म्हणजेच काय तर आता हा जो 1,70,000चा आपण जो इथे सेल घेतलेला आहे त्याच्यावरती 20%चा रेट ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेशन करायचंय गिव्हन इन सी. म्हणजे ऍडजस्टमेंट नंबर 3 नुसार 20%चा कॅल्क्युलेशन येईल. म्हणजे आपला FMP फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट किती येईल तर 20% ऑन 1,70,000. आता इथे आधीच्या प्रॉब्लेमपेक्षा इथे थोडा FMP आपण वेगळ्या पद्धतीने काढलाय. म्हणजे सेल दिलेला आहे म्हणून आपण त्याच्यावरती डिरेक्टली मार्जिनचं पर्सेंटेज घेऊन कॅल्क्युलेशन करतोय. आता इथे 1,70,000वरती 20% म्हणजे FMP आलाय आपला 34,000. आता इथे FMP आल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर सुपर प्रॉफिटसाठी FMP गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे नॉर्मल प्रॉफिट. सो नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट नॉर्मल प्रॉफिट. आता आपण नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला बघूया. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू NRR, दॅट इज नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, डिव्हायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड. आता याच्यात NRR तर आपल्याकडे आहे पण ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. सो आपण ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करून घेऊया. आता हे कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड कसं कॅल्क्युलेट करतात तर ट्रेडिंग ॲसेट्स मायनस लॅबिलिटीज. टँजिबल ट्रेडिंग ॲसेटची सगळी आपण टोटल करून घेऊया. आधी बघायचं ॲसेट कोणते आहेत आणि त्यांना ऍडजस्टमेंट काय दिलेले आहेत. लेट अस सी. प्रॉब्लेम मधल्या आपल्याला ॲसेट आहेत, फिक्स ॲसेट आहे. आता इथे घेताना टँजिबल ट्रेडिंग ॲसेट्स घेतात. त्यामुळे इथे ॲसेटमध्ये जरी गुडविल दिलेलं असेल, गुडविल हे इनटँजिबल आहे. त्यामुळे टँजिबल ॲसेटमध्ये येणार नाही. सॉरी. सो टँजिबल ॲसेट्समध्ये फक्त काय येईल? फिक्स ॲसेट आणि करंट ॲसेट. गुडविल येणार नाही बिकॉज गुडविल इज इनटँजिबल ॲसेट. ओके. आता फिक्स ॲसेट 40,000 दिले आणि करंट ॲसेट 60,000. आता एकदा ऍडजस्टमेंट बघूया, काही टर्म्स दिलेल्या आहेत का. फिक्स ॲसेट्स आर टेकन ओव्हर ॲट ₹1,00,000. फिक्स ॲसेटची रिव्हॅल्यूड अमाऊंट दिली आहे त्यामुळे इथे घेताना 1,00,000 आपण कॅल्क्युलेशनला घेणार आहोत. ज्यावेळेला अशी कंडिशन येते की फिक्स ॲसेट तुम्हाला बॅलन्स शीटला सुद्धा दिलेले आहेत आणि ऍडजस्टमेंटला सुद्धा एक रिव्हॅल्यूड अमाऊंट दिलेली आहे. तर त्यावेळेला आपण कोणती अमाऊंट कन्सिडर करतो तर ऍडजस्टमेंट मधली रिव्हॅल्यूड अमाऊंट जी आहे विच इज 1,00,000 ही आपण कन्सिडर करतो. आता बघूया इतर करंट ॲसेट बद्दल काय म्हटलंय. करंट ॲसेट अँड करंट लायबिलिटीज आर टेकन ओव्हर ॲट बॅलन्स शीट व्हॅल्यूज. त्यामुळे करंट ॲसेट ॲज पर बॅलन्स शीट आपण घेणार आहोत. फिक्स ॲसेट रिवाइज व्हॅल्यू म्हणजेच रिव्हॅल्यूड अमाऊंट 1,00,000. करंट ॲसेट 60,000 ॲज इट इज घेतलेत. टँजिबल ट्रेडिंग ॲसेटची टोटल 1,00,000
60,000 लेस लायबिलिटीज. आता आधी आपण लायबिलिटीज एकदा चेक करूया. प्रॉब्लेम मध्ये कोणत्या लायबिलिटीज आहेत. करंट लायबिलिटीज 20,000च्या आहेत, एवढ्याच आहेत. लेस करंट लायबिलिटीज 20,000. सो इथे आपण 20,000चे करंट लायबिलिटीज ज्या आहेत या लेस करून घेतोय. जस्ट अ सेकंड. हा. सो 1,60,000 मायनस 20,000. टँजिबल कॅपिटल एम्प्लॉईड येत आहे 1,40,000. इथे आपल्याला काय मिळालं. टँजिबल कॅपिटल एम्प्लॉईड ऍट द एंड ऑफ द इयर, दॅट इज ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड 1,40,000. आता आपल्याला बस या फक्त अमाऊंट फॉर्म्युलाज मध्ये पुट करायचे. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड मिळाला आपल्याला 1,40,000. म्हणून आपण आधी नॉर्मल प्रॉफिट काढून घेऊया. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न NRR डिवायडेड बाय 100 इंटू ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड. आता आधी NRR आपल्याला बघायचंय. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती दिलेलं आहे. सी इन द ऍडजस्टमेंट्स. Normal rate of return on capital employed is 12%. 12%चा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे. त्यामुळे नॉर्मल प्रॉफिट काढताना किती टक्क्याचा NRR असेल तर 12%. सो 12% मीन्स 12 डिवायडेड बाय 100 इंटू ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड 1,40,000. आपला नॉर्मल प्रॉफिट आला 16,800. नेक्स्ट आपण काय करायचं तर सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला FMP फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आता याच्यासाठी आपल्याला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट बघावं लागेल. ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलाय बघा. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट इज 34,000. सो 34,000 मायनस नॉर्मल प्रॉफिट 16,800. सो सुपर प्रॉफिट आपला किती आला 17,200. इथे सुपर प्रॉफिट मिळाला. नेक्स्ट फायनल आपल्याला काय कॅल्क्युलेशन करायचंय. गुडविल. गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार. सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. आपल्याला 3 वर्षांचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो सुपर प्रॉफिट 17,200 मल्टिप्लाइड बाय 3 इयर्स इज इक्वल टू गुडविल इज 51,600. इथे आपल्याला गुडविल मिळाला 51,600. 51,600. इथे आपला प्रॉब्लेम हा कम्प्लीट होतोय.